पोयनाड सुक्या मच्छीचा मार्केट आणि आंबार बघताय तुम्ही, म्हणजे एकदम बघताय भारी बघा. आपल्या कोळीवाड्यामध्ये सुकवली मच्छी असं सगळी 1800 वाड्या दिसतात तुम्हाला कोलमाच्या. 100चा पाद देते बघा. बाजार मस्त सुकवलं. 100 रुपये 6 किलो. 100चे 5 किलो. उन्हात कोलनी बसतात, आम्हाला सावली करून द्या. त्यांना बाथरूमची सोय नाही, त्यांना बसायची नीट सोय नाही. बसायची सोय पण त्यांना छप्पर नाही. पूर्ण वर्षभर मार्केट असतं, पण फक्त सोमवारी दिवसभर. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी, आज आपण आलो पोयनाड मच्छी मार्केट. पोयनाड मच्छी मार्केट म्हणजे काय, तो तिथं मच्छी मार्केट पण आहे, पण पोयनाडचा सर्वात जगभर प्रसिद्ध असलेला पोयनाडचा सुक्या मच्छीचा मार्केट, जो फक्त सोमवारी असतं. आज सोमवार आहे. फक्त मार्केटचे व्हिडिओ काढायसाठी मी इकडे आलोय. थोडीफार आपण जर काय आवडली मच्छी पटली तर घेऊ, म्हणजे जशी आंबार बोला किंवा सुरमई असली बोला, एखादी बागडे वगैरे अशा गोष्टी घेऊ शकतो ना आपण. नॉर्मली ही इथं येणारी जी मच्छी असते ना, म्हणजे या इथं जी पोयनाडच्या सुक्या मच्छीच्या मार्केटमध्ये सोमवारी जी मच्छी येतं ती नॉर्मली कोळीवाड्यांमधून इकडनं तिकडनं जी सुकवली मच्छी असतं ती मच्छी येतं. म्हणजे तुम्हाला जास्त दिवसाची मच्छी नसतं, ती त्या आठवड्यातली बोला किंवा काही दिवसाची मच्छी असतं. म्हणजे एकदम फ्रेश ती मच्छी असतं सुकवलेली. जशी तुम्ही आंबार किंवा जावला असा हातात घेतला तर तुम्हाला लगेच समजेल की तो एकदम फ्रेश आहे, एकदम ताजा सुकवलेला आहे. तर तो असा मार्केट इकडं असणार आहे आज, आणि या मार्केटमध्ये आपण चाललो. आणि या मार्केटची व्हिडिओ, या मार्केटचे त्या मावऱ्याचे भाव, नॉर्मली आपण बघा मार्केटमध्ये मावऱ्याचे भाव बोलतात ना की वेगवेगळे असतात, प्रत्येकाच्याकडे वेगळे असतात. पण आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू की ते कसे असतील, प्रत्येकाचे भाव कसे असतील, जवळ्याचे भाव कसे असतील, आंबारचे भाव कसे असतील, बोंबिलचे भाव कसे असतील, वाकटीचे भाव कसे असतील, ते सगळे मी तुम्हाला म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही फक्त व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. आणि कोणाला जर लागली मच्छी तर 100% पोयनाडला फेरी मारा. अजून मी पण गेलो नाही, मी पहिल्यांदाच आलोय, पण मी तुम्हाला भाव सांगेन व्हिडिओमध्ये, कसे आहे मच्छी आहे ते पण सांगेन. तुम्ही फक्त बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. चला मंडळी, तर पोचतोय आपण आता पोयनाड सुक्या मच्छीचा मार्केट. आणि इथं मार्केट तुम्ही बघा, पहिला खूपच जास्त भरलंय, म्हणजे जाम मच्छीचा मार्केट आहे. पूर्ण बघताय सगळीकडे तुम्हाला मार्केटमध्ये सुकी मच्छी आहे, आणि सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीची मच्छी आहे. हे बघा, इथे तुम्हाला बोंबील मावशी कशा आहेत ते छोटे बोंबील? 850 पण 800 दिले आता दिले मी. आणि आंबार? आंबार 700. आंबार बघताय तुम्ही, म्हणजे एकदम बघताय भारी बघा. जवळा फक्त 150 रुपये बघ, जवळा चांगला. आंबार एकदम बघताय भारी. किती बोलली? 700 लोक 700 मी 700. आणि जवळा? जवळा 150, 250 150 जवळा 150 रुपये. वाकट्या? वाकट्या 600 ला. आंबार वाकट्या 600. बघताय असा भरपूर असा मार्केट भरलाय. बघू आपण मार्केट एकदा फिरू आणि दाखवू तुम्हाला. बघताय मावशीने भरपूर. मावशी कशी आहे? माकले कसे मावशी? 300 रुपये. आंबार मावशीने घेऊन बसले. माव कसे आहे आंबार? 550. 550 रुपये. बोंबील 550. 550 बोलतो, 500 ला देईल बोलतो. शिंगाला कोणचा आहे? शिंगाला बघतो. काही कतीला शिंगाला? शिंगाला बघताय 250 रुपये किलो. डोमी बघा 200 रुपये किलो. 200 रुपये डोमी. सगळ्या मावशी बसलेल्या. आणि इथं तुम्हाला घरीच सुकवली, म्हणजे आपल्या कोळीवाड्यामध्ये सुकवली मच्छी असं सगळी. मावशी कसं ते? 750 रुपये. बाकी वागत्या 550. आंबार 500 550. हे 700 ना? माझ्या नाही कमी नाही द्यायचे. लक्ष लाव, काका लक्ष लाव. कसं आहे जवला? 250 रुपये.
हे बघा सफेद आहे बघा सफेद. या कशा शिंगाल्या? 300 रुपये आहे पण 250 300 रुपये. आंबार आंबर 600 550 आंबारच बोलता हो तुम्ही? जाम भरलाय म्हणजे सगळीकडे तुम्हाला नॉर्मली बघताय तुम्ही आंबार, जवला, बोंबील. हा बाबा हे मावशी करत सोडत. मावशी सोडं कसं? 1800. सोडं बघताय सोडं एकदम एकदम भारी सोडं दिसतात. आणि एक सोडसात काही ठिकाणी तुम्हाला फसवतील. मुशा बिशांची तरवीकर सांगते सोडा पण हे ओरिजिनल सोडा आहेत बघा. 1800 ना. बागडं कसं आई? भरपूर मोठा मार्केट भरला आहे. आणि इथं बघताय तुम्हाला नॉर्मली कोल्हीच दिसतील म्हणजे एकाला बसलेलं आहे ना. भरपूर कोळीवाड्यामधून आणली सगळी मच्छी असते. आणि सगळ्या ठिकाणं म्हणजे भरपूर मोठमोठ्या ठिकाणाहून जिथं बाहेर जातं सगळा इकडनंच माल तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये इकडनंच माल जातं. कारण इथं मालच तेवढं असतं. तर म्हणलं बघा बोंबलांचा बाहेरचं पण म्हणजे व्यापार आहे तिथं ज्यांनी इथं मोठ्या मोठ्या गोणी लावल्या म्हणजे कोळीवाड्यांसोबत बाहेरची पण आहेत. घेताना जरा बघून घ्या माल. तर मावशी मुशा कशा? 500 रुपये किलो. मावशीने मुशा आणला. सोडं कसं? 1800 रुपये किलो. पिठ्या उकट्या कशा? 700 रुपये. आणि या कमी होईल म्हणजे मावशी सांगते का कमी करून देईल पाहिजे असतील तर. सफेद आहे एकदम सफेद जवला आहे. दुसरा एक दाखवतो मला बघा वेगवेगळ्या टाईप आहेत जवल्यामध्ये. हा वेगळा आहे. अजून एक दाखवतो मला. हा बघताय हा थोडा लालसर आहे. आणि या प्रत्येकाचे भाव वेगवेगळे आहेत. प्रत्येक जवळचे भाव वेगळे आहेत. बघताय फुल भरलाय मार्केट फुल. तुम्हाला नॉर्मल सगळीकडं जास्त बल वाकट्या आंबार बोंबील जवला याच गोष्टी दिसतात. हा काय डेंजरस असा आयटम सुकवला आहे. वेगळा कधी सुकवला आहे. मोठी मोठी मच्छी सुकवलेली आहे. काय मच्छी फुल म्हणजे सगळीकडं तुम्हाला बघताय मच्छीच मच्छी दिसते. फुल मच्छी दिसते सगळीकडं. भरलाय मच्छीचा पूर्ण मार्केट असं भरलाय मच्छी. 500ला देता येईल भाऊ. 500ला. अशी वाड्या कशा आहेत? कलमा दाखव वडी बघू कशात त्या वड्या दिसतात तुम्हाला कोलमाच्या. मस्त आहेत बघा. 100 वाट्या एवढा होतो का? वाट 100चा. शिंगाले कशा मावशी? 250 रुपये. सगळीकडे नॉर्मल तुम्हाला बोंबील मांदेली मावशी मांदेली कशी? मांदेली 200 रुपये. मांदेली आहेत बघा. आंबार आहे वाकट्या पिठ्या वकट्या डोमी मस्त रचून ठेवल्या ना बघा. एवढं इंग्लिश सुकट बोलतो मग ती सुकट आहे बघा. कसे मावशी? दांडी सुकट बोलतात. दांडी सुकट कशात ते? 200 रुपये अर्धा किलो म्हणजे 400 रुपये किलो दांडी सुकट. हे बघा भरपूर मोठा मार्केट आहे म्हणजे सगळे होलसेलवाले जसे असतात तसं होलसेल मार्केट एक प्रकारचं असतं. आणि इथूनच सगळीकडे मच्छी जाते. पूर्ण मच्छी इथूनच जाते. मच्छी 100च्या लावले हो का तुम्ही वाट्याला? 8 लावले वाटतं. नको 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 नाही नको नको नाही. 10 का येऊ वाटा 100चा बघा. जवळजवळ 10 देते मावशी वड्या 100च्या. कोळी मोड्या
मावशीने इथं वाटं लावलं 100-100चं असं. 100चं काय पण वस्तू 100. काय पण 100 रुपये. दाखव. काय पण 100 रुपये. 1 2 3 4 5. हे बघा. बाबा हंदा वाटतात येतो. कंचा वाटा घ्या 100 रुपये. लाव 100. असं कसात बोला कसात हा 700 रुपये. बिल देऊ. मावशीकडे बघा मस्त बागरं आहेत. 100 रुपयाचं असं वाटव लावतोस का किलो? किलोने देस वाटव का 100चं 5. 100चं 5 देते बघा. बागरं मस्त सुकवलं. खारूट मजा येते गावाला. मी थोडासा मार्केट फिरलो. मस्त मार्केट आहे म्हणजे एकदम भारी. प्रत्येकाचे भाव वेगळे आहेत. तुम्ही नॉर्मली भाव करा. मार्केटमध्ये भाव करतायत पण म्हणजे त्या मावशीचं बसले आहेत ना, भाव केलात थोडाफार ते थोडाफार भाव कमी जास्त पण होते. भाव तुम्ही करा. मच्छी बघून घ्या कारण फक्त मावशीचंच नाही तर अजून भरपूर जे माणसं विकायला आहेत तिथं. मला पहिला वाटलं होतं की फक्त असतील पण नाही भाई. लोक वगैरे तिकडं मच्छी विकायला म्हणजे जे तिकडनं आणतात ते पण आहेत तिथं. पण नॉर्मली इथं तुम्हाला मावशी दिसल्या म्हणजे ज्या कोळीवाड्यातून आलेल्या आहेत म्हणजे त्या ताजीच मच्छी घेऊन आल्यात आणि मस्त मच्छी आहे. मच्छीचे भाव पण चांगले आहेत. नॉर्मली आता पावसाला जवळ आला आहे. पावसाला जवळ आल्यानंतर आपल्याला 4 महिन्यासाठी लागते ती म्हणजे सुकी मच्छी. कारण जशा एकदा होड्या बंद झाल्या का आपल्याला मावरा पण भेटत नाही. खायचे वांदे होतात, जेवायचे वांदे होतात. त्याच्यामुळे सुकी मच्छी आपला जाम उपयोगी पडते. म्हणून पोयनाड मच्छी मार्केट. बाकीकडं पण मच्छी मार्केट आहेत भरपूर. गेल्या वर्षी मी शिवडी मच्छी मार्केट दाखवला होता. शिवडी मच्छी मार्केटचे पण भाव भरपूर होते म्हणजे चांगले होते. भरपूर म्हणजे चांगले होते. पण यावर्षी मी मुद्दाम पोयनाड मच्छी मार्केटला आलो कारण भरपूर लोकांनी सांगितले की तिथं भरपूर मोठा मच्छी मार्केट असतं आणि तिथं मच्छीचे भाव पण चांगले असतात प्लस ताजी सुकवलेली मच्छी असतं. तर चला अर्धा बघितला आहे. अजून पुढं मार्केटमध्ये आपण बघू काय काय भेटणार. मी तुम्हाला दाखवेल काय जे मला समजेल तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. व्हिडिओमध्ये कंट्रोल व्हिडिओचा आनंद घेत राहा. इकडं बघताय म्हणजे फक्त इथं वरच्या साईडला बघितलं तुम्ही तर सुक्या मच्छीचा मार्केट आणि खालच्या साईडला बघताय भरपूर असा वेगळा मार्केट आहे जे तुम्हाला भरपूर काही गोष्टी म्हणजे घरात लागणं म्हणजे कांद्या लसूणपासून सगळ्या गोष्टी भेटतील. बघताय कांदा बटाटा मार्केट पण आहे इकडं फुल. 6 किलो 100 रुपये बोलतं आणि ते पण स्वस्त. कसं कांदा 100 रुपये 6 किलो. 100 रुपये 6 किलो. बघ 100 रुपये 6 किलो. आणि बटाटे 100चे 5 किलो. 100चे 5 किलो. कांदे बटाटे पण इथं स्वस्त असे. असं साईडलाच खालच्या साईडला कांदा बटाटा मार्केट सगळं आहे. परत त्या साईडला नॉर्मल मार्केट आहे, भाजी मार्केट आहे. तारगोळे बघा मस्त कटिंग आणि भरपूर आहेत तारगोळे. बघता इथं ताडगोळे काढतात आणि मस्त ते मामाने ताडगोळे दिले भारी होते. 100ला दिले जवळजवळ 10 दिले पण भारी होते. ते फूड काढतात आमच्याकडे या पण गोष्टी इथे भेटतात. लगेच त्या साईडला बघताय भाजी मार्केट पण तुम्हाला बाजूलाच आहे. फुल मोठा भाजी मार्केट पण आहे. खालच्या साईडला जर तुम्ही आलात तर खालच्या साईडला बघताय किराणाचं शॉप पण आहे. बघताय दोन्ही साईड पूर्ण तुम्हाला इथं किराणा शॉप दिसतील. सगळ्या टाईपचा किराणा आहे आणि नॉर्मल तुम्ही असं बाहेर न घेता मार्केटून घेत किंवा शॉप्समधून घेता त्याच्यापेक्षा भरपूर कमी किमतीत किराणा आहे. मावशी काय बोलता? उन्हात कोल्ही बसतात. ऊन लागते जाम. आम्हाला सावली करून द्या. 50 रुपये पावती फाडतोय आम्ही. बाथरूमची पण सोय नाही ना? बाथरूमची पण सोय नाही. बाथरूमची बी सोय नाही आमची. पाणी नाही त्याच्यात. आता दर सोमवारी समजा या मावशी इथे सगळ्या जणी भरपूर कोल्ही इथं बसतायत पण त्यांची सोय नाही होत. म्हणजे त्या जसं सांगतात की त्यांना बाथरूमची सोय नाही, त्यांना बसायची नीट सोय नाही. बसायची सोय पण त्यांना छप्पर नाही. उन्हात बसायला लागते. आता दिवसभर किती वाजेवर मार्केट असतं? 8 वाजे तो शेर रात्री. म्हणजे अख्खा दिवसभर त्या उन्हात बसतात तिथं. त्याची सोय 100% केली पाहिजे कारण त्या कर भरतायत. जो कर असेल तो कर भरतायत. आम्ही भरतो कर भरतायत ना मग भरतायत ते कर भरतायत. त्यांची सोय पण झाली पाहिजे. कर भरतो आम्ही. मग आता सांग आंबार कशी आहे? आंबार 500 रुपये किलो. बघा मावशी कसे आंबार. आपला स्वतःला पाहिजे घ्यायला तर आंबार पण पाहिजेच. या मार्केटचं वैशिष्ट्य बघते ते सोमवारी आणि पूर्ण वर्षभर मार्केट असतं पण फक्त सोमवारी दिवसभर. सोमवारी तुम्ही दिवसभर कधी पण येऊ शकता. तुम्हाला फुल डे सोमवारी
इथं हा मार्केट असतं. माकल्या, मांदेली, बोंबेल, आंबार, जवला, वाक्या, सुकट. चला मंडळी, बघितलं असेल हा होता पोईनाडचा सुके मच्छीचा मार्केट. फक्त सुके मच्छीचा मार्केट नाही तर त्याच्या खालच्या साईडला तुम्ही बघितलं असेल भाजी मार्केट, फल मार्केट, परत किराणा, म्हणजे सगळ्या गोष्टी आणि एकदम रिजनेबल रेट्समध्ये आहेत. सर किराणा काही विचारलं नाही मी, पण व्हिडिओमध्ये नाही, पण जस्ट मी असं विचारलं तर समजते, भाव तर समजते ना, एकदम नॉर्मल रेटमध्ये. म्हणजे मार्केटपेक्षा दुकानापेक्षा कमी भावामध्ये किराणाचे वगैरे रेट्स आहेत. भरपूर कमी भाव आहे. मेन म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच होता की इथं जी मच्छी असते ना, सुकी मच्छी या मार्केटमध्ये, ती पूर्ण ताजी सुकवली मच्छी, म्हणजे कोळीवाड्यामध्ये सुकवली मच्छी असते आणि इथूनच ती मच्छी भरपूर मार्केटला जातं किंवा दुकानाला जात असतं. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, आवडली असेल नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला बाय बाय.